नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा एवढंच नव्हे तर लघुशंका करून तो पिण्यासही देत असे। वैजापूरच्या शिरूरमधील एका भोंदू बाबाचा पर्दाफाश। तर पंढरपूर अतिक्रमण मोहिमेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध। ग्रामसभेत रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात ठराव। विभागीय आयुक्तांना पंढरपूर ग्रामपंचायतच्या व नागरिकांच्या वतीने निवेदन सादर। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झालाय। वैजापूरच्या शिरूरमधील विरोबा मंदिरात हा बाबा दरबार भरवत होता। लोकांकडून दारू सोडवण्यासाठी मूत्र मागायचा, तसेच बूट तोंडात धरायला लावत होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबाचा पर्दाफाश केलाय। या तथाकथित बाबाचे व्हिडिओ आता समोर आले आहेत। महाराष्ट्राला लागलेली अंधश्रद्धेची कीड कधी दूर होईल हा प्रश्न उपस्थित होतोय। याला कारण आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरच्या शिरूर गावाची एक घटना। मूल होत नाही, लग्न होत नाही, दारू सोडत नाही, अंगात भूतबाधा झाली आहे अशा नागरिकांवरती हा भोंदू बाबा अघोरी कृत्य करायचा। काठीने मारणे, स्वतःचा बूट तोंडात धरायला लावणं, लघुशंका प्यायला देणं असे किळसवाणे प्रकार हा भोंदू बाबा करायचा। याची माहिती अनिसला समजताच त्यांनी पोलिसात धाव घेतली। मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होण्याच्या आधीच भक्तांसह हा बाबा फरार झालाय। सध्या पोलिसांकडून या बाबाचा शोध सुरू आहे। त्याचं नाव आहे संजय पवार, वय 48 ते 50 वर्ष। लग्नाच्या वरातीतील घोडे पुरवण्याचा त्याचा आधीचा व्यवसाय होता। गेल्या काही वर्षांपासून घोडे वरातीतील मागणी घसरल्याने व्यवसायावरती गदा आल्याने त्याने मंदिरात दरबार भरवायला सुरुवात केली। रविवारी आणि गुरुवारी अघोरी हा प्रकार करायचा। मूल होत नाही, अंगात भूत आहे, दारू सोडवणं अशा कारणांसाठी हा अघोरी प्रकार करायचा। महिलांना चुकीचा स्पर्श करणं, शिव्या देणं, स्वतःचा बूट तोंडात धरायला लावणं, काठीने बेदम मारहाण करणं, झाडांचे पान खायला देणं, बाटलीत लघुशंका करायला लावून तीच त्यांना प्यायला लावणं, उपचाराच्या नावाने पैसे उकळणं हे या भोंदू बाबाचे कारनामे होते। त्यामुळे तो नक्की कधी पकडला जाणार हा सवाल आता उपस्थित होतोय। नमस्कार, मी जगदीश परदेशी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा मी जिल्हा कार्याध्यक्ष आहे। हे श्री व्यंकट भोसले हे सुद्धा जिल्हा कार्याध्यक्ष आहेत। हे गालफडे साहेब आहेत, हे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। आम्ही काल एक महिलेची आमच्याकडे तक्रार आली होती की एक बुवा आहे तो काहीतरी अघोरी प्रकार करत आहे। त्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर आम्हाला जे अघोरी प्रकार दिसले त्याबाबत मी बोलण्यासाठी तो उभा आहे। सगळ्यात महत्त्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत लोकांचा वेगवेगळे गैरसमज आहेत। मी पहिले आमची भूमिका मांडू इच्छितो। अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे याचे आमचे 4 सूत्र आहेत, 4 गोष्टी आहेत की ते आम्ही पाळतो। पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचा अंगीकार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे। दुसरी गोष्ट म्हणजे संत आणि समाजसुधारक जे लोक आहेत या लोकांचा वारसा सगळ्यांना समजून सांगणे। तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भारतीय संविधानामध्ये 52 अ कलमानुसार जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यांना समजून सांगायचा आहे आम्हाला। आणि आज ज्या प्रकरणासाठी आम्ही आलो आहोत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे आर्थिक शोषण करणाऱ्या, शारीरिक शोषण करणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांचे अशा अंधश्रद्धांना विरोध करायचा आम्हाला। आम्ही त्या ठिकाणी गेलो, आम्ही जे काय गोष्टी बघितल्या, स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही। आणि त्या स्टिंग ऑपरेशन करत असताना काय काय घडलं किंवा त्या बाबाने काय काय केलं याबाबत आमचे व्यंकट भोसले मार्गदर्शन करतात। जानकर मॅडमने आमच्या एका ग्रुपवरती त्यांची बातमी आली होती। ग्रामसभेमध्ये त्यांनी सभा घेत असताना त्यांनी ह्या महाराजाविषयी बरेचसे आरोप केले होते आणि एक ठराव घेतला ग्रामपंचायतचा त्यांनी आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली, पण कुणी तक्रार घेतली नाही। शेवटी आम्हाला वाटलं की अनिसनं दखल घ्यावं। मग आम्ही आमचा ग्रुप सगळा आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी बाबा ते बिरोबा मंदिर, शिरूर तालुका वैजापूर या ठिकाणी बिरोबाचं एक मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये ते बाबा बुक्का, झाडपाला, त्यांचे काठी आणि अशा पद्धतीने त्यांचे ते अवजार होते, काही गंडे दोरे होते, ह्याच्याद्वारे ते उपचार करत होते। काही बऱ्याच प्रमाणात महिला पण होत्या
आणि काही तरुण मुलं पण होते, एक मिलिटरीचा मुलगा पण तिथे आला होता. आणि जे शारीरिक व्याधी आहेत त्या महिला त्या ठिकाणी घेऊन सांगत होत्या आणि प्रत्येकाला त्यांनी ते बुक्का देत होते आणि काठीनं मारत होते. आणि या ठिकाणी झाडपाला आहे, तो झाडपाला त्यांनी खायला द्यायचा. त्याच्यातली एक म्हातारी बाई होती, तिला पण काहीतरी शारीरिक त्रास होता. ती म्हणे मागच्या वेळेस आली होती तर या झाडपाल्यानं मला उलट्या झालेल्या आहेत, तरीसुद्धा तो त्या आग्रह करत होता की हे झाडपाला खा, तुम्हाला बरं वाटेल. त्याच्यानंतर मग तो मिलिटरीचा एक मुलगा होता, त्याला भूत लागलं तर मग त्यांनी काय केलं की मग काठीनं मारलं, बुक्का टाकला. मग त्याच्यानंतर मग त्याला निघून जा असे त्याला इशारे देत होता. तो मग शेवटी निघत नाही तर खाली पाडून त्याला त्याच्या नरड्यावर पाय दिला आणि चा वास त्याला दिला किंवा तोंडात धरायला सांगितलं. शेवटी त्याच्यासोबत त्याचे मित्रमंडळी आले होते, त्यांना बिस्लरी बॉटलमध्ये लघवी, कारण त्याला लघवी पाजला. शेवटी त्याला लघवी पाजलं, तो पित नव्हता पण त्याला बळजबरी त्याला पाजलं. आणि अजून एक पेशंट होता जो दारू पित होता, तो दारू सुटत नव्हती त्यालाही त्यांनी तोच प्रयोग केला. त्याच्यानंतर एकाची बायको पळून गेली, त्यालाही त्यांनी ते अशा पद्धतीने त्यांनी अघोरी कृत्य करायला त्यांनी सांगत होता. म्हणजे हा बाबा या अतिशय कुठल्याही आजार असू द्या, शारीरिक असू द्या, मानसिक असू द्या, आणि सगळं आर्थिक पिळवणूक तो करत होता, हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. गालफोडे सर हे भूमिका मांडतील. हे आमचे तिथं एक पेशंट म्हणून गेले होते आणि यांनी पुढे काय कसं त्यांचा अनुभव काय ते सांगा. नमस्कार, मी माणिक गालफाडे, अनिसचा मी जिल्हा उपाध्यक्ष आहे. आम्ही परवा गुरुवारी म्हणजे 16/7/2025 रोजी आम्ही आमच्या टीमसह शिऊर बंगला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी 9ला गेलो. आणि गेल्यानंतर आमच्याकडे तक्रार आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही प्रथम त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर गावाच्या कडेला एक छोटंसं एक बिरोबा नावाच्या देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये हा प्रकार चालत होता, हे आम्ही पाहिलं. आणि गेल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी एक पेशंट म्हणून मी एका व्याधीने ग्रासलेलो आहे आणि ती मला व्याधी दूर करण्यासाठी मी त्या बाबाकडे गेलो. आणि गेल्यानंतर मी त्या ठिकाणी बसल्यानंतर काही ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या समस्या तो बाबा ऐकत होता. मग त्या दुसऱ्या लोकांच्या समस्या, कुणाला किडनीचा आजार आहे, कुणाची बायको पळून गेली, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारावर तो औषधं म्हणजे देत होता. तर औषध देणं म्हणजे काय, त्याच माणसांना एक हळदीची पुडी आणायला लावायची, तीच तिथं कापायची आणि तिथं खाली टाकायची, तीच त्या माणसाच्या अंगावर फेकून छडीनं मारणे, काठीनं, छडी नाही तर मोठ्या अशा 2 काट्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आमच्या चित्रफितीमध्ये आहेत, तर त्या काट्याने मारणं असे प्रकार तो करत होता. मग माझा नंबर आला, मला त्यांनी बोलावलं आणि विचारलं की बाबा काय झालं, तुम्हाला कुठून आले. म्हटलं संभाजीनगरहून. ठीक आहे, म्हणजे काय झालं. म्हणून माझा हात खूप दुखतो, खूप मी दवाखाने वगैरे केले पण मला काही कुठं गुण आला नाही, थेरपी घेतल्या परंतु मला कुठलाच म्हणजे फरक नाही. ठीक आहे म्हणे, यापुढे. मग आले, माझ्या अंगावर त्यांनी हळद टाकली, तो अंगारा म्हणून खूप, या हातावर टाकली, या पायावर टाकली, तोंडावर टाकली, कपाळाला लावली आणि काठीनं मला त्या ठिकाणी मारलं. बऱ्याच वेळा त्यांनी काठीनं मारलं, बोटापासून या खांद्यापर्यंत. नंतर कपडे काढूनसुद्धा माझ्या अंगावर हळद टाकून मला त्यांनी काठीने मारलं. आणि विचारलं आता कमी झालं का, काही वेदना कमी झाल्या का. मी सांगितलं बिलकुल नाही, इथं दुखतं. ठीक आहे म्हणे. आणखी परत त्यांनी काठीने मारलं आणि त्यांनी सांगितलं की आणखी तुम्ही 4 खेट्या करावं लागतील, 4 फेऱ्यात मारावं लागतील, नंतर कमी होईल. असे प्रकार हा भोंदूबाबा त्या ठिकाणी करत होता, ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलं. आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो. दरम्यान सदर भोंदूबाबा विरोधात शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. दिनांक 17 तारखेला वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशन इंचार्ज यांना अनिसचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की बिरोबा मंदिर या ठिकाणी एक व्यक्ती आहे, काही जादू टोण्याचे प्रकार करतोय आणि त्यातला पुष्टी देण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज त्यांना दाखवले.
ते व्हिडिओज पाहिले असता असं निदर्शनास आले की एका व्यक्तीवर काहीतरी भंडारा टाकून मंत्रतंत्र बोलत आहे वगैरे. आणि सदर व्हिडिओची खात्री केल्यानंतर शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी CR नंबर 258/25 मध्ये 2 जादूटोणा विरोधी प्रतिबंधक उच्चाटन कायदा 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचे नाव आहे संजय रंगनाथ पवार. तो त्या ठिकाणीच राहत होता. छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमणाच्या कारवाईसाठी कायद्याची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्या घेऊन मनपा प्रशासनाला निवेदन देणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मधुकर खिल्लारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शहरामध्ये जे गेल्या 1.5-2 महिन्यापासून जी मोहीम सुरू आहे, अतिक्रमणाच्या नावाखाली जे अधिकृत घरे दुकाने आहेत ते पाडण्याचा महापालिकेच्या प्रशासनाने सपाटा लावलेला आहे आणि त्याला कुठलाही कायद्याचा आधार नाही. समजा जर एखाद्याला अतिक्रमण ते रस्ता रुंदीकरण करायचं असेल तर कायदा असा सांगतो की त्याच्या किती अतिक्रमण होत आहे, किती बाधित होत आहे, त्याला नोटीस देणं, त्याचा पंचनामा करणं आणि त्यानंतर पाडणं. परंतु या कमिशनरनं तसं न करता अगोदर पाडलं आणि नंतर त्याचा पंचनामा केला, नोटिसा दिला. हे पूर्णपणे चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आम्ही जे काही लोक आहेत, बाधित लोक आहेत, त्रस्त लोक आहेत, ते आमच्याकडे आले आणि त्यांना आम्ही एकत्र करून सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्यांना काही विविध मागण्यांचं आम्ही निवेदन देणार आहोत. प्रामुख्यानं ही जे काही चालू आहे कायद्यानं तुम्ही त्याची जो कायदा आहे अधिग्रहण जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याचं अंमलबजावणी करा. आणि त्याचबरोबर अशी विविध मागण्या घेऊ. त्यामध्ये प्रामुख्याने एक मागणी आहे की विश्रांतीनगर जय भवानीनगरमध्ये जे 1.5 वर्षापूर्वी जे घरं पाडले आणि त्यांना महानगरपालिकेच्या जनरल बॉडीनं प्रस्ताव पास केलेला आहे की त्यांना जोपर्यंत पर्यायी घरं देत नाही तोपर्यंत त्यांची जागा पाडू नये. परंतु प्रशासनानं अचानकपणे ते सकाळी आले आणि पाडलं. तर हे आता त्यांचा 10 वर्षापासून ते लोक आम्ही लढत होतो आणि त्या लोकांना आता ते म्हणतात की आम्ही देऊ, परंतु अद्यापर्यंत त्या लोकांना कुठल्याही पर्यायी जागा दिला नाही ना आम्हाला लेखी दिलेला आहे. म्हणून आम्ही या सगळ्या मागण्या घेऊन परवा महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत साहेब त्यांना भेटणार आहोत, पोलीस आयुक्त यांनाही भेटणार आहोत आणि या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पापळकर सर त्यांनाही भेटणार आहोत. आणि त्यांना या शहरामध्ये हे जे काही चालू आहे अवैधपणे दमदाटी ही जी काही चालू आहे ही थांबवावी, ही कारवाई थांबवावी अशा मागण्याचं आम्ही निवेदन त्यांना देणार आहोत. धन्यवाद. मी कॉम्रेड मधुकर खिल्लारे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोशल डेमोक्रेट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करत महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात सय्यद कलीम यांनी आरोप करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. आज सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया SDPI औरंगाबाद जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर आम्ही एक आंदोलन करत आहे. सध्या शहरामध्ये महानगरपालिका कडून जे बुलडोजर कारवाई चालत आहे याचा विरोध आम्ही करत आहे. कारण ते बुलडोजर कारवाई गैरकानूनी आणि अवैध आहे. आमचं म्हणणं आहे की पहिले लोकांना पुनर्वास करायचे, त्यांचा मुआवजा द्यायचे, नंतर जे होतं बुलडोजर कारवाई करायचे, हेच आपलं संविधान सांगते आणि सुप्रीम कोर्टचे पण असेच मार्गदर्शन आहे. याच्यात आता सध्या जे बुलडोजर कारवाई करा किंवा जे होतं गुंटेवारीच्या नावावर लोकांमध्ये भय आणि लोकांमध्ये जे डरचा माहोल, भीतीचं वातावरण तयार केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही आहे. आमचं म्हणणं आहे हा देश डेमोक्रेटिक देश आहे, संविधानिक देश आहे. आपल्या देशात जे आहे तो हिटलरशाही चालत नाही और चालणार पण नाही, आम्ही चालू देऊ पण नाही. आमचं म्हणणं आहे जे कोर्टचा प्रोसिजर आहे, लोकांना पुनर्वास द्यायचे, त्यांचा मुआवजा द्यायचे आणि नंतर गुंटेवारीमध्ये जे लिमिटेशन ऍक्ट आहे 12 वर्षाचा, म्हणजे काय 12 वर्ष कोणाच्या जागावर आता कब्जा आहे ते राहत आहे, ते जागा त्यांच्या मालकांना हक सिद्ध करत आहे असं आमच्या हे लिमिटेशन ऍक्ट जे वक्फ प्रॉपर्टी मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आणलेली आहे आता अमेंडमेंट करून, हे ते ऍक्ट इथे पण आहे. लोक आज खूप जो तो परेशान आला आहे. लोकांना कळत नाही की गुंटेवारी आहे काय, गुंटेवारी काय आहे आणि हे बुलडोजर कशाबद्दल चाललेला आहे हे लोकांना काहीच तो समजून राहिलेला नाहीये. म्हणून आमच्या म्हणणं आहे डेमोक्रेटिक प्रोसेस मध्ये लोकांना अवेअर करायचे, लोकांना जागरूक करायचे आणि जे बांधकाम झालेलं आहे 2 लाखचे पेक्षा जास्त जे अवैध बांधकाम म्हणत आहे, हे बांधकाम कॉर्पोरेशनचे भ्रष्ट अधिकारी म्हणून झालेलं आहे.
लोकांच्या याच्यात काही चूक नाही. लोकांना याच्या भुगतान करावं नाही लागेल असा एक निर्णय शासनाने घ्यावे अशी आमची मागणी आहे. आम्ही लोकांसोबत आहे. लोकांच्या लोकतांत्रिक अधिकारांसाठी आम्ही आमची आवाज बुलंद करू. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेस सह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी,
कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, अंक क्षमतांसोबतच निसर्गप्रेम, सुसंस्कार देऊन गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आदींना दिले आहेत। शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक आज देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहामध्ये पार पडली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षण अधिकारी योजना अरुण शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की जिल्ह्यात दशसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्याचा उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला। या उपक्रमाला चालना द्यावी त्यासाठी प्रत्येक पालकांशी संवाद साधणं आवश्यक आहे। शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे 3 घटक सर्वाधिक महत्त्वाचे आहेत। प्रशासन हा या सर्व घटकांना मदत करण्यासाठी सज्ज असायला हवा। शिक्षकाने आपल्या कर्तव्यात हयगय केल्यास पिढ्यांचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय नसून ते एक पवित्र कर्तव्य आहे। आपल्या देशाचे भावी नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणालेत की शिक्षण विभागाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन शाळांमध्ये राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत अहवाल द्यावा।
शासनाच्या विविध ॲपद्वारे अहवाल द्यावयाचे असतात, त्याबाबत अधिक तत्पर राहावं. शाळा पाहणी दरम्यान काही विद्यार्थी हे अभ्यासात मागे असल्याचं निदर्शनात आल्यास त्यांच्यासाठी विशेष वर्गांचं आयोजन करून त्यांच्या अभ्यासात सुधारणा करून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणाबाबत सादरीकरण करून सर्वांना सहभागाचं आवाहन केलं. जयश्री चव्हाण यांनी प्रस्तावित केलंय, तर अश्विनी लाटकर यांनी आभार मानलेत. संभाजीनगर शहरात वॉटर ग्रेस कंपनी बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प कशा प्रकारे नेस्तनाबूत करण्यात येईल याचा घाट घातला जात असून सदरील कंपनीचा कार्यकाळ वर्ष 2020 मध्ये संपला होता. मुदत 2020 मध्ये संपलेली असताना कोणत्या नियमाने ही कंपनी काम करत होती असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहामध्ये उपस्थित केला. सभापती महोदय, ज्या विभागावर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे तोच विभाग कशा पद्धतीनं पर्यावरण रक्षण करण्याच्या ऐवजी याचा भक्षक कसा झाला याचं हे उदाहरण आहे. कारण मी याच्यावरती अर्धा तास चर्चा पण लावली होती, 93 पण दिली होती आणि नेमक्या दोन्ही आजच माझ्या स्वीकृत झाल्या. सभापती महोदय, बायोमेडिकल वेस्ट हा अतिशय महत्त्वाचा विषय आत्ताच्या घडीला पर्यावरणाच्या दृष्टीनं आहे. सभापती महोदय, कारण सातत्यानं संभाजीनगर सारखं शहर मोठ्या प्रमाणावर विकसित होत असताना अनेक इंडस्ट्रियल एरिया, अनेक हॉस्पिटल्स, अनेक इंडस्ट्री या भागात येत असताना सभापती महोदय एक बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट सुद्धा संभाजीनगरला आहे. इथे एक वॉटर ग्रेस कंपनी कित्येक वर्षानं सभापती महोदय काम करत असताना या कंपनीनं ज्या पद्धतीनं कामकाज केलं सभापती महोदय, माझ्याकडे याचे फोटोग्राफ्स आहे. कारण ज्या पद्धतीनं हा बायोमेडिकल वेस्ट कशा पद्धतीनं हा नेस्त नाबूद केला पाहिजे, याचा कचरा जाळला नाही पाहिजे, याच्यातल्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीनं पीपी किट घालून अन्य पद्धतीनं काम केलं पाहिजे, कचरा उघड्यावर ठेवला नाही पाहिजे, जो आला स्टोरेज केला त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे. कारण याच्यातून वेगवेगळ्या दुर्घटना सुद्धा सभापती महोदय घडत असतात. आणि म्हणून या हेतूनं लक्षात घेऊन जे कंपनी संभाजीनगरात याचं काम करत होते सभापती महोदय, याची मुदत 2020 मध्ये सभापती महोदय संपलेली होती. माझा सगळ्यात आधी प्रश्न आहे या विभागाच्या मंत्र्यांना की जर मुदत 2020 पर्यंत संपली होती तर 2024 पर्यंत कोणत्या नियमात बायोमेडिकल वेस्ट ही कंपनी त्याचं काम या संभाजीनगरात करत होते. छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरणाच्या आदेशानुसार जागतिक बँक प्रकल्प अहिल्यानगर उपविभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मार्किंगचं काम हाती घेण्यात आलं आहे. पंढरपूर येथे मोहिमेच्या अनुषंगाने मार्किंग सुरू असताना पंढरपूर येथील नागरिकांनी व व्यापारी वर्गाने एकत्रित येऊन मार्किंगचं काम बंद करण्यात आलं होतं. तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ग्रामपंचायतच्या वतीने विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी सकाळी विशेष ग्रामसभा घेण्याचं ठरवलं. यावेळी नागरिकांनी हात उंचावून मोहिमेला जोरदार विरोध दर्शवलाय. यावेळी अनेक मालमत्ता धारकांनी आपापल्या जागेची कागदपत्रे व विविध मूलभूत सुविधा ग्रामपंचायतला केलेल्या कराच्या भरणा पावती दाखवत प्रशासनाला गावाच्या हद्दीत कारवाई न करण्याची विनंती केली. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी पंढरपुरात नागरिकांची पक्की राहते घरे, इमारती, व्यावसायिक दुकानांसह शासकीय निमशासकीय कार्यालय आदी बांधकामावरती मार्किंग करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. अखेर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व मार्किंग संदर्भात पंढरपूर ग्रामपंचायततर्फे ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली बाळासाहेब राऊत होत्या. उपसरपंच रेश्मा अख्तर शेख, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश तुपे, मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, माजी सरपंच शेख अख्तर, कैलास चुंगडे, हारून चौधरी, माजी सरपंच संतोष चोरडिया, ग्राम सदस्या मीरा गिरे, आशाबाई भोळे, सारिका खोतकर, छाया खोतकर, अलका गायकवाड, छाया गायकवाड,
शेख तस्लीम, मेहबूब चौधरी, महेंद्र खोतकर, राजू उबाळे, अमेर पठाण, शहबाज चौधरी, विठ्ठल सोनवणे, शेख जावेद, समीर शहा आदींची उपस्थिती होती। यावेळी प्रकाश तुपे यांनी प्रास्ताविक केलं। तसेच मोहिमेविषयी कुठलीही लेखी माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचं सांगितलं। तसेच मार्किंग संदर्भात मुद्दा उपस्थित केला। यावेळी गणेश गाडेकर यांनी नागरिकांनी लढा उभारून विभागीय आयुक्तांसह शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। तर हाजी दौलत खान पठाण यांनी मोहिमेला विरोध दर्शवत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय देण्याची मागणी केली। यावेळी राजेंद्र पवार यांनी मंदिराकडे जुनी कागदपत्रे, 1964 वर्षाचं धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीविषयीची माहिती दिली। बायपास किंवा उड्डाणपूल करावा अशी ग्रामस्थांची मागणी ग्रामसभेत उपस्थितांनी एकमुखाने हा ठराव सर्वानुमते मंजूर केलाय की रस्ता रुंदीकरण न करता पर्यायी मार्गाचा विचार करावा। एस क्लब ते बजाज गेट दरम्यान बायपास रस्ता किंवा ओएसिस चौक ते कामगार चौक दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्यात यावी। व्यवसाय, घरे आणि धार्मिक स्थळांना धोका महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या आराखड्यानुसार सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या 30 मीटर रुंद रस्त्याचं 74 मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे शेकडो रहिवासी व व्यावसायिक बांधकामे बाधित होणार आहेत। या भागात अनेक नागरिकांचे लहान मोठे व्यवसाय असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। त्याप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जामा मशीद, मदिना मस्जिद, समाज मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा धार्मिक व सामाजिक स्थळांवरही रस्ता रुंदीकरणाचा धोका आहे। यामुळे वाहतूक सुरळीत होईलच, शिवाय स्थानिकांचा व्यवसाय, घरे व धार्मिक स्थळे अबाधित राहतील। याबरोबरच गावकरी व्यापाऱ्यांनी आपल्याकडील जुनी कागदपत्रे ग्रामपंचायतकडे सादर करून एकजुटीने मोहिमेला सर्व नागरिकांना हात उंचावून विरोध दर्शवला। यासाठी प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं। केव्ही गायकवाड, प्रवीण मुनोत, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, माजी सरपंच शेख अख्तर आदींनी मत मांडलं। यावेळी ग्रामसभेत नागरिकांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा ठराव घेऊन प्रशासनाला जोरदार विरोध दर्शवण्यात आला। विभागीय आयुक्तांना पंढरपूर ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। पंढरपूर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेच्या ठरावानुसार नगरनाका ते रहीमपूर अहिल्यानगर पुणे रोड रस्त्याच्या नियोजित रुंदीकरणावरती ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवत विभागीय आयुक्त तथा महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांना निवेदन सादर केले असता जितेंद्र पापळकर विभागीय आयुक्त यांनी अशी माहिती दिली की अनधिकृत अतिक्रमणावरती जेसीबी चालवणार ज्यांनी रस्त्यावरती अतिक्रमण केलं आहे ती पाडण्यात येईल। नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून ते काढून घ्यावं। ज्यांचं अधिकृत बांधकाम असेल त्यांचं भूसंपादनाची रीतसर प्रक्रिया सुरू होईपर्यंत घरांना किंवा मालमत्तांना धक्का लागणार नाही। मात्र अतिक्रमण केले असेल तर ते स्वतःहून काढून घ्यावं, अन्यथा जेसीबी चालवावा लागेल। एडियनसाठी विशेष प्रतिनिधी शिवाजी पांडुरंग गायकवाड, वाळूज, महानगर। 1966 साली सँक्शन झालेला आहे। 66 सालाच्या नियमानुसार त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती, पण त्यांनी काय केलं 2019 ऑगस्ट मध्ये एक नोटिफिकेशन काढलं, त्याचा जीआर काढला आणि त्या जीआरच्या आधारे आजची जी कारवाई आहे त्या जीआरच्या आधारे त्यांनी केलेली आहे। त्या जीआरचा नंबर आहे, कारवाई करीत आहे। पण जे 1966 मध्ये जर यांना रोल करायचा होता तर त्याच वेळेस त्यांची आखणी करायला पाहिजे होती, जे त्यांचा नियम होता त्याप्रमाणे। इतके वर्ष हे काय झोपले होते का? 40 वर्ष झाले हे झोपा घेत होते का अधिकारी हे? आणि आज आले मार्किंग करून जाऊन राहिले डायरेक्ट, कोणाला विचारत नाही, काही नाही, कोणी काही बोलत नाही। आपण विचारलं तर काही सांगत सुद्धा नाही। हा कोणचा कायदा यांचा? यायचा डायरेक्ट दुसऱ्याच्या घरावर अतिक्रमण करायचं। तुम्हाला लई स्टेप घेऊन मोजायची हौस तुमच्या स्वतःच्या घरावर मोजा ना। ज्या अधिकारी लोकांच्या घरावर कसं काय टेप धरता तुम्ही डायरेक्ट विचारता? माझी एवढी कळकळीची विनंती आहे की शासनाने जे 19 ऑगस्टला जो प्रसिद्ध केलेला जीआर आहे त्या जीआर मध्ये आपल्याला कोणाला गैर धर न करता डायरेक्ट जीआर आधी 37 मीटरची मार्किंग केली कसं काय? कोणत्या आधारे केली? सेंटर पासून 30 मीटर पर्यंत मुख्य रस्ता राहील आणि बाजूच्या 7 मीटर मध्ये पुन्हा एक आपला सर्व्हिस रोड आहे। त्या अनुषंगाने त्यांनी त्या 2 मार्किंग केलेलं आहे। आणि असं जर झालं तर आपण सर्वांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या की पंढरपूरचं जे आपलं पूर्ण मार्केट आहे त्यामधलं एकही इमारत वाचत नाही। मंदिराला सुद्धा या इथपर्यंत भाग येतो, ग्रामपंचायत सुद्धा 100% जाती आणि या दुकानाचा तर विषय म्हणजे तुम्ही 240 फूट टोटल रस्ता होईल। 120 फूट तिकडं आणि 120 फूट इकडं, म्हणजे त्यामध्ये किती मालमत्ता बाधित होती। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा एवढंच नव्हे तर लघुशंका करून तो पिण्यासही देत असे। वैजापूरच्या शिरूरमधील एका भोंदूबाबाचा पर्दाफाश।
तर पंढरपूर अतिक्रमण मोहिमेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, ग्रामसभेत रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात ठराव, विभागीय आयुक्तांना पंढरपूर ग्रामपंचायतच्या व नागरिकांच्या वतीने निवेदन सादर. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.